हरिओम. सगळ्यांचं या भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सहर्ष स्वागत. प्रार्थनेने नेहमीप्रमाणे सुरुवात करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरि ओम्। हरिओम. चौथा अध्याय भगवद्गीतेचा ज्ञानकर्म संन्यास योग चालू आहे आणि गेल्या वेळेला आपण 19वा श्लोक त्यातला बघायला सुरुवात केलेली आहे. संपत आणलाय पण विवेचन, फक्त ज्ञानेश्वरी बघायची राहिली. त्यामुळे आधी एकदा आपण 19वा श्लोक म्हण अश्विनी. यस्य सर्वे समारंभा कामसङ्कल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः। उद्योग करीतो सारे काम संकल्प सोडून ज्ञानाने जाळली कर्मे म्हणती त्यास पंडित. तर आपल्याला याची ज्ञानेश्वरी बघायची आहे. तर ओवी क्रमांक 103 ते 105 म्हणजे 3च ओव्या याच्यावरच्या आहेत. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परी फळापेक्षा कही संचरेना. फळापेक्षा म्हणजे फळाची अपेक्षा, फलाशा. ज्या पुरुषाला कर्माचरणाचा कंटाळा नाही पण कर्मफलाचीही आसक्ती नाही आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. आणि मी हे कर्म करीन, हे हाती घेतलेले कर्म तडीस नेईन अशा संकल्पाचा विटाळ त्याच्या चित्तास होत नाही. ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळिली कर्मे अशेखे तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतू. आणि ज्याने ज्ञानरूपी अग्नीला सर्व कर्मांची आहुती दिलेली आहे तो मनुष्य म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मच आहे असे तू समज. आपण याचं फार मोठं विवेचन नाही, थोडंसं आपण जरा बघूया. त्यातल्या पहिल्या 103 104 यांचा आपल्याला एकत्रित विचार करायचा आहे, कारण त्या दोन्हीत मिळून काम आणि संकल्प अशा दोघांचं स्वतंत्र स्वरूप ज्ञानेश्वरांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. काम म्हणजे फळाची अपेक्षा, त्यातला जो फलापेक्षा हा जो शब्द आहे तो काम शब्दाची व्याख्या करतो. आणि 104 104व्या ओवीमध्ये संकल्पाचा वेगळा उल्लेख आहे. तो संकल्प म्हणजे ज्या फळाची अपेक्षा आहे ते फळ मिळवण्यासाठी जे कर्म केलं जातं त्या कर्म करण्याचा एक अहंकारात्मक निश्चय की हे मी कर्म करणार आहे. आता आपल्याला असं वाटेल की जर कर्म करायचं असेल तर हे कर्म मी करीन असं ठरवायला तर लागेलच. ते ठरवण्याबाबत काही प्रश्न नाहीये, पण ते अहंकाराने ठरवण्याबाबत प्रश्न आहे. ते अशा थाटात किंवा अशा रुबाबात की मी हे करीन म्हणजे मी हे करीनच, मी हे करून दाखवीन असे त्याला जे इतर भाव जोडले जातात की त्याच्यामध्ये थोडासा गर्वाचा, ताठ्याचा, स्वतःच्या क्षमतेवरचा जास्त विश्वास. कॉन्फिडन्स हा शब्द नाही वापरत, कॉन्फिडन्स हा चांगल्या अर्थी आपण शब्द वापरतो. अति आत्मविश्वास असं म्हणू शकतो, ओव्हर कॉन्फिडन्स हा जो असतो त्याला 16व्या अध्यायामध्ये जेव्हा आसुरी संपत्तीचा विचार सांगितलेला आहे ना, की आसुरी संपत्ती असलेले लोक हे दुराचारी लोक कसे वागतात, त्याच्यामध्ये 16व्या अध्यायात 15वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये ह्याचं फार छान वर्णन केलंय. एकच मिनिट तो काढते. आढ्यो भिजनवानस्मी कोन्योस्ति सदृशो मया. म्हणजे मी म्हणजे महान, मी म्हणजे सगळ्यात सर्व गुण संपन्न. आढ्य, आपण धनाढ्य शब्द बघतो, धनाढ्य त्याच्याकडे धन भरपूर आहे, पण माझ्याकडे सगळं भरपूर आहे. आणि अभिजनवान अस्मी म्हणजे महान आहे मी कोणीतरी. कोन्योस्ति सदृशो मया, माझ्यासारखा कोण आहे दुसरा, कोणी नाहीच, माझ्यासारखा मीच. इतक्या गर्वानी जेव्हा मी हे वाक्य म्हणते की हे कर्म मी करीन
तेव्हा त्याला तो अहंकाराचा विटाळ त्या मीला लागतो, असं ज्ञानेश्वर म्हणतात. याचं एक उत्तम उदाहरण मला विचार करताना सुचलं, ते म्हणजे पूर्वी शिवाजी महाराजांच्या ज्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत की नाही, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा भयंकर पराक्रम आणि मग आदिलशहा खवळला किंवा कोण असेल तो शहा खवळला, औरंगजेब खवळला, आता ह्याच्या विरुद्ध कोण जाणार, की मग तो विडा उचलायला, मी याचा असा जाऊन असा निपात करून येईन. अफजल खानाने विडा उचलला, त्याच्यात जो आहे दर्प, ह्या कोण एवढा असता शिवाजी, मी असा त्याचा नायनाट करीन. तो अहंकार ह्या मीशी जेव्हा जोडला जातो तेव्हा त्या मीला अहंकाराचा विटाळा लागला आणि त्यामुळे कर्म करण्याचा संकल्प विटाळला आणि त्यामुळे त्याचं मन हे अस्वच्छ झालं, अपवित्र झालं. आणि ही अपवित्रता कशातून आली तर आत्म्याच्या अज्ञानातून आली. आत्म्याविषयक जे अज्ञान आहे त्याच्यामुळे ही अपवित्रता आली. आणि आपण काय बघतो इथे, ज्ञानीचं वर्णन चाललंय की ज्ञानी कसा हा ज्ञानीची सगळी कर्म ही कामसंकल्प विरहित आहे आणि त्यामुळे त्याच्या मनात उपभोग वृत्ती किंवा अहंकार वृत्ती ह्या उठतच नाहीये. त्यामुळे त्याचा जो मी आहे तो शुद्ध मी आहे, तोही मी हे काम करीन असं म्हणतो, पण त्याचा भाव अतिशय विशुद्ध आहे. त्याला त्या काम करण्यात आणि त्या कामाचा इतरांना लाभ करून देण्यामध्ये रस जास्त आहे. स्वतःला त्याला काही दाखवायचं नाही त्याच्यातून. त्यामुळे त्याचं मन हे सदोदित पवित्र राहत. येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. आता 105वी ओवी आहे. ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळिली कर्मे अशेखे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. आता आपण ह्या श्लोकात मागच्याला बघितलं की ज्याची कर्म ही ज्ञानरूपी अग्नीमध्ये जळून गेलेली आहेत, अशा व्यक्तीला काय म्हणतायत, ज्ञानी लोक सुद्धा पंडित म्हणतायत. पण ज्ञानेश्वर महाराज तर ह्याच्याही पुढे जाऊन म्हणतात, फक्त पंडित म्हणून ते थांबत नाहीये. ते तर म्हणतात की माणसाच्या वेशात हे प्रत्यक्ष परब्रह्मच आहे, कारण त्यात कुठलाही विकार नाही. अविकारी असणं हे जे परब्रह्माचं लक्षण आहे ते जेव्हा माणसामध्ये दिसायला लागतं तेव्हा माणसातलं परब्रह्म स्वरूप हे पूर्ण तेजानी झळकतं, असं म्हणू आपण. पूर्णपणे आपल्या प्रत्ययाला येतं. तर आपण म्हणतो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, पण ते आपल्याला आपण म्हणण्यापुरेसं, ते जाणवत नाही ना. आपल्याला जाणवतं ना, इतरांना जाणवतं. ते तिथल्या तिथे ते एक स्तोत्र म्हणण्यापुरेसंच असतं. पण ही जी माणसं असतात, जी अविकारी अविचल असतात आणि तरी सदैव प्रसन्न असतात, त्यांच्यातला परब्रह्म हे पूर्ण रूपाने आपल्याला जाणवतं. आता ज्ञानाग्नीत कर्म दग्ध झाली, त्याच्यामध्ये कर्मदग्ध होण्याला एवढं महत्व द्यायचं नाहीये तेवढं ज्ञानाग्नीला द्यायचं. ज्ञानाग्नी पूर्ण पेटणं म्हणजे आत्म्याचं पूर्ण ज्ञान होणं, म्हणजे आत्म्याची सर्व लक्षणांनी आपण युक्त होणं, हा आपला फोकस पाहिजे, की हे आपलं ध्येय पाहिजे. हे एकदा झालं की कर्म जळण्याचं काम आपोआपच होणार आहे. ज्ञानाने पेटवायचा आणि मग एक एक कर्म घ्यायचं आणि त्यात घालायचं, असं काही वेगळा त्याचा काही प्रयत्न नाहीये. ज्ञानाग्नी पेटवण्याकरता जी साधना करायची ती करायची, मग कर्म जळण्याचं काम आपोआपच होणार आहे. त्याच्यासाठी वेगळं काहीच करायची गरज नाही. आणि ही जी अवस्था आहे ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम, ही अर्थातच साधक व्यक्तीची आहे आणि ती साधकांना साधना करून प्राप्त करून घेण्याचं आपलं लक्ष आहे. मग त्या साधनेचं एक अंग आहे की ज्या आत्मज्ञानाच्या प्रभावामुळे ही अवस्था त्या ज्ञानीला प्राप्त झालेली आहे, ते आत्मज्ञान आपल्याला सुद्धा कसं होईल या दिशेने जाणारी साधना करणं, म्हणजे जी अंतःकरणाची शुद्धी करणारी जी साधना आहे ती करणं. आणि विवेकानी उपभोगाची दृष्टी आणि अहम वृत्ती, कर्तृत्वाचा अहंकार, दंभ हे निर्माणच होणार नाही, याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं. आणि ह्या गोष्टी जशा प्रयत्न साध्य आहेत, म्हणजे प्रयत्न तर करावेच लागतात, साधना म्हणजेच प्रयत्न, पण त्याच्याबरोबर परमेश्वरी कृपा व्हावी म्हणून सुद्धा त्याची प्रार्थना करावी, की त्याच्याकडे हट्ट करावा की आमची हे साधनेला फळ देणं हे तुझ्या हातात आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या एका अभंगातून ही प्रार्थना फार छान पद्धतीने आपल्याला डोळ्यासमोर येते. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. हे सगळं करताना कुठेतरी आपल्याला एक सूक्ष्म अहंकार निर्माण, की मी भगवद्गीता वाचते, मी अमुक करते, मी ध्यान करते,
मी योग शिकवते, कुठेतरी बारीक आपल्या मनाच्या कोपऱ्यात येतं, तर ते सुद्धा राहिलं नाही पाहिजे. पण जोपर्यंत एवढासा सुद्धा अहंकार आहे, तोपर्यंत आपल्या साधनेला परिपूर्णता येणं शक्यच नाही. आपण जेव्हा 20वा श्लोक बघणार आहोत, तेव्हा चिन्मयानंदांनी खूप त्या अहंकाराचा विचार केलाय. त्याचं पूर्ण विवेचन आपण वेगळं बघणार आहे 20व्या श्लोकाचं. चिन्मयानंदांचे जे त्याच्यावरचे विचार आहेत, त्यातही फक्त अहंकारापासून कशा सगळ्या गोष्टी निर्माण होतात आणि त्या अहंकारावर एकदा विजय मिळवला की साधकाची प्रगती किती बरोबर होते, त्याचं खूप छान विवरण केलं. ठीक आहे, आता आपण एकदा आता 19वा श्लोक आपण आताच म्हटलाय, त्यामुळे आपण आता पुढे जायला हरकत नाही. 20वा श्लोक म्हणूया. त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः. नित्यतृप्त निराधार नराखे फलवासना, गेला गडून कर्मात तरी काही करीचिन. त्याच्यामध्ये फार संधी नाहीये. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तः निराश्रयः कर्मणि अभिप्रवृत्तः अपि न एव किंचित करोति सः. अन्वय बघूयात. कर्मफलासंगम त्यक्त्वा म्हणजे कर्मफलाची आसक्ती त्यागून नित्यतृप्तः निराश्रयः सन, सन हा नाहीये तिथे, पण मी म्हंटलंय तिथे, ऍड केलाय तो छोटासा शब्द. नित्यतृप्त आणि आश्रयरहित होऊन राहिलेला जो आहे तो म्हणजे 6 कर्मणी अभिप्रवृत्त अपि, कर्मात चांगलाच प्रवृत्त झालेला असूनही किंचित न एव करोती, काहीच कर्म करत नाही. तर फक्त मराठी अर्थ एकदा बघूयात. कर्मफलाच्या आसक्तीचा ज्यांनी पूर्णपणे त्याग केलेला आहे, जो नित्य तृप्त आहे आणि निराश्रय झालेला आहे, तो कर्मामध्ये चांगलाच प्रवृत्त झालेला असूनही काहीच कर्म करत नाही. आता हे सगळे जे श्लोक चाललेत ते ज्ञानी पुरुषाचं कर्म करूनही अकर्म कसं होतं, हा विषय जो चालू आहे गेल्या अनेक श्लोकांमध्ये, त्याचंच विवरण याही श्लोकामध्ये वेगळ्या शब्दात केलेलं दिसतं. आता गेल्या श्लोकामध्ये 19व्या कामसंकल्प वर्जिता हा समारंभ, हा म्हणजे कामसंकल्प विरहित केलेला कर्माचा आरंभ किंवा केलेली कर्म, हे या शब्दांनी जे सांगितलं तेच इथे त्यक्त्वा कर्मफलासंगम या शब्दांनी वेगळ्या पद्धतीने सांगतायत, शब्द वेगळे वापरले. तर कर्मफलासंगम त्यक्त्वा म्हणजे कर्मफळाच्या आसक्तीचा त्याग करून, खूप स्पष्ट शब्द वापरले, कुठेही आपला गोंधळ उडू नये. पण तरीही एक उगाच चुकीचा समज बऱ्याच लोकांच्या मध्ये असतो की मग कर्माचं मिळवलेलं फळच टाकून द्यायचंय का, किंवा कर्माचं फळ मिळवायचंच नाहीये म्हणून मग कर्माकडे दुर्लक्ष करायचंय का. तर यातलं काहीच गोष्ट सुचवलेली नाहीये. कर्म केलं की काही ना काहीतरी फळ हे मिळणारच आहे, आणि ते फळ टाकणं किंवा फळाचं आपल्याला काही फार घेणं देणं नाहीये म्हणून कसंही काम उरकणं, या दोन्ही गोष्टी इथे अभिप्रेत नाहीयेत. मग अभिप्रेत काय आहे, तर अपेक्षित जे कर्माचं फळ आहे त्याच्या संबंधीची आपली मानसिक गुलामगिरी नसली पाहिजे आणि बौद्धिक आसक्ती नसली पाहिजे, की ते मिळालं नाही तर माझं काहीतरी बिघडणार आहे, की सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून आहे, असं असणं म्हणजे मानसिक गुलामगिरी असणं, आणि ते नकोय. कर्माच्या फळाचा त्याग करायचा आहे म्हणजे काय, फळाच्या आसक्तीचा त्याग करायचा. कर्मफल त्याग म्हटलंच नाहीये, कर्मफलाच्या असंग, कर्मफला संगम त्यक्त्वा, त्याचा संग फक्त टाळायचा. कारण आपण समजा एखादं काम हातात घेतलं आणि त्याच्या फळाकडे सारखं लक्ष देत देत त्याचा विचार करत त्याची चिंता करत, किंवा कर्माचं फळ मिळाल्यानंतर मग मला किती आनंद होईल, मग मी ते फळ उपभोगेन, मग त्याच्या मग मला काय पैसे मिळतील, मग मी त्यांनी घर घेईन, मग मी गाडी घेईन, मग मी अमुक करीन, हे जर तुम्ही स्वप्नरंजन चालू केलं कर्म करत असताना, अजून फळ मिळायचंच आहे पण तुमचं स्वप्नरंजन सुरू झालं, तर काय होतं की जे चित्त तुमचं कामामध्ये बुडलेलं असायला हवं, त्या चित्ताचा काही भाग
फळाचा चिंतन करण्यामध्ये जातो आणि त्यामुळे सर्वस्वी तुम्ही कामामध्ये लक्ष देऊ शकत नाही. म्हणजे चित्ताची एकाग्रता ते 100% काम करण्यामध्ये पाहिजे, ती अर्थातच राहत नाही आणि मग त्याचा परिणाम कामाचा दर्जा घसरणं याच्यावरती होणं साहजिकच आहे ना. ह्याच्या उलट जो कामना आणि संकल्प विरहित कर्म करतो, म्हणजेच फळाचं आसक्तीपूर्ण चिंतन न करता चित्ताच्या संपूर्ण एकाग्रतेने हातातल्या कामात जो एकरूप होतो, त्याचं काम तर उत्तम होतच, कारण एक तर तो 100% त्या कामाशी तिथे असतो, त्याचं चित्त तिथे असतं. आणि दुसरं आणखीन ऍडेड ऍडव्हान्टेज काय असतो, की तो इतका त्याच्यात मग्न झालेला असल्यामुळे त्याला त्या कामाचे कष्ट सुद्धा जाणवत नाही. कुठलाही शीण न होता काम अत्यंत उच्च दर्जाचं तर होतच. आणि अजून एक त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेज असतो, की तो त्याच्या अंतस्फूर्तीच्या आनंदामध्ये इतका तल्लीन झालेला असल्यामुळे त्याच्या अंतःकरणावर कुठलीही प्रतिक्रिया जी संस्कार उत्पन्न करेल, म्हणजे वासना उत्पन्न करेल, अशी प्रतिक्रिया त्याच्या अंतःकरणावर उमटतच नाही. आपलं सगळं कर्मबंधनाची गोडं येऊन थांबतं. कर्माचं फळ उत्पन्न होणारच, पण त्यांनी मी अडकायला नाही पाहिजे. ह्याच्यासाठी माझा त्याच्याशी जास्तीत जास्त दूरचा संबंध असेल किंवा संबंध नसेल रादर, तेवढा मी त्या बंधनापासून मोकळा राहीन. पण कर्म तर करायचंच आहे, ते उत्तमच करायचंय, पण त्यांनी मला बंधन तर पडलं नाही पाहिजे. आणि आपण यापूर्वी तेच पाहिलंय, की फळासक्तीने प्रेरित झालेली जी कर्म असतात, त्यांच्याच वेळेला अशा प्रतिक्रिया उमटतात, की ज्या तुमच्या अंतःकरणावर ठसे उमटवायला कारणीभूत होतात. त्याचेच ठसे उमटतात, कारण ती फळाची तुम्ही अति अटॅच्ड असता. आणि ह्या बौद्धिक वासना म्हणजे आपल्या आध्यात्मिक अज्ञानाचंच प्रकटन असतं. हा सुद्धा मुद्दा पुष्कळ आपण वारंवार बघितलेला आहे, की कर्मात जे रिफ्लेक्ट होतं ते मुळात कुठे असतं, तर आध्यात्मिक अज्ञानाचं बीज जेव्हा असतं त्या कारण शरीरामध्ये, तेव्हा आपल्या हातून बंधनात टाकणारी कर्म निर्माण होतात. मग जिथे आता आपण ज्ञानीची लक्षणं बघतोय ना इथे, तर जिथे ज्या ज्ञानीच्या बाबतीत सत्य तत्वाच्या ज्ञानामुळे अज्ञानाचा अंत झालेला आहे, तिथे वासनांचाही अंत अर्थातच होणार. आणि त्यामुळे जसं गेल्या श्लोकात म्हटलंय, की ज्ञानाग्नींनी कर्मे जळून जातात, असं झालेलं आहे. त्यामुळे कर्म करणाऱ्या ज्ञानी पुरुषाचं मानसशास्त्र श्रीकृष्ण अशा पद्धतीने अर्जुनासमोर मांडतायत, की कोणता मानसिक दृष्टिकोन आणि बौद्धिक समतोल ठेवून त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये उतरावं. कारण अर्जुन हा साधक आहे, साधकांचा प्रतिनिधी येतो. म्हणजे आपण अर्जुनाच्या भूमिकेत जाऊन का ऐकायचंय, तर तो अतिशय उत्कृष्ट दर्जाचा साधक आहे. आपण आधी अर्जुनाच्या दर्जाला यायला पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याचं जास्त चांगलं आकलन होईल. आणि म्हणून हे श्रीकृष्ण त्याला स्वतःहून वेगवेगळ्या पद्धतीने, एकदा सांगून भागलं नसतं का, भागलंही असतं. अर्जुन हुशार होता, पण त्याच्या मनावर ते ठसवायचंय त्यानं, आणि त्याच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या मनावर ठसवायचंय. म्हणून एवढे श्लोक खर्ची घातले एकच गोष्ट सांगण्यासाठी. तर अशा पद्धतीने त्यक्त्वा कर्मफला संगम हा आपला पहिला चरण झाला. आता पुढे आहे नित्यतृप्त. हा नित्यतृप्त हा म्हणजे नेहमी समाधानी असणारा. नित्यतृप्त कोण राहू शकतो? ज्याचा ज्याला कर्मफलाची आसक्ती अजिबात नाही, तोच नित्यतृप्त राहू शकतो. कारण आत्मज्ञान झाल्यानंतर त्याच्या बुद्धीत कोणतीही इच्छा, कोणत्याही प्रकारची इच्छा राहूच शकत नाही. त्यामुळे तो नित्यतृप्त राहू शकतो. त्यामुळे ज्ञानी व्यक्तीचं मूळ लक्षण काय आहे, जे आपण दुसऱ्या अध्यायापासून बघतोय, आत्मनी एव आत्मना तुष्टः. दुसऱ्या अध्यायात जेव्हा स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगायला सुरुवात केली, तेव्हा पहिला श्लोक होता, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. तर ज्याचं अंतःकरण ज्ञानपूर्ण आत्मस्थितीमध्ये असतं, त्याला म्हणतात स्थितप्रज्ञ. त्यामुळे ते तृप्त असतं. आणि जो आत्मतृप्त असतो तोच नित्यतृप्त असतो. म्हणून आत्मस्वरूपाचा आनंद सतत घेऊ शकणारे स्वामी स्वरूपानंद पत्राच्या खाली फार उत्तम अशी सही करायची, वेगळ्याच पद्धतीची, तुमचा सर्वांचा आत्मतृप्त स्वरूपानंद. आणि हे त्यांनी म्हणावं एवढी त्यांची योग्यता होती, त्यांना त्याची जाणीव होती. आपल्याला वाटत की काय स्वतः आत्मतृप्त वगैरे म्हणतात, पण ते खरंच त्या लेवलला पोचलेले होते.
आणि 3ऱ्या अध्यायामध्ये सुद्धा आपण बघितलंय की आत्मतृप्त हा शब्द आलेला आहे. 17व्या श्लोकाचा आपण रेफरन्स 1-2 वेळेला ह्याच्या आधी पण घेतलाय. यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. इथे थोड्या वेगळ्या पद्धतीने मी याच्याकडे बघायला सांगणार आहे तुम्हाला. तस्य कार्यं न विद्यते, तो कसा आहे, कुणाला काही कार्य नाहीये, आत्मरती आहे, म्हणजे आत्म्यामध्ये रमलेला आहे, आत्म्यामुळे तृप्त आहे आणि आत्म्यामध्येच तृप्त आहे. त्याला कार्य नाही, म्हणजे त्याला काही करण्यासारखं नाही, हे आपल्याला सगळं सहजच कळतं. पण इथे काय चाललंय, कर्मामध्ये अकर्म बघणं ज्ञानीचं, ह्या दृष्टीने आपण या श्लोकाकडे जेव्हा बघतोय तेव्हा त्याचा किंचित अर्थ, की त्याला असं कुठलंच कर्म नाही जे त्याला कर्मबंधनात टाकेल, असा त्याला थोडा अजून एक शेड आपण त्याच्यामध्ये ऍड करतोय, की तस्य कार्यं न विद्यते. त्याने कुठलंही कर्म केलं तरी त्याला त्या कर्माचा विटाळ, अहंकाराचा विटाळ नसल्यामुळे त्या कर्माचं बंधन पडणार नाही, असा त्याचा अर्थ. हे झालं आता नित्यतृप्त. आता पुढे काय, निराश्रय. हा, निराश्रय शब्दाचा अर्थ ज्याला कुठलाही आश्रय किंवा आधार लागत नाही. आता आधार कशासाठी, तर आनंदी किंवा समाधानी राहण्यासाठी. आणि आपल्याला आनंदासाठीच आपण कशावर तरी कुणावर तरी असे अवलंबून असतो. मग ज्याच्यावर अवलंबून आपण आपला एखादा उद्देश हा पूर्ण करायचा प्रयत्न करतो, त्या वस्तूला किंवा त्या व्यक्तीला किंवा त्या परिस्थितीला आश्रय असं म्हणायचं. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्याला पैसे मिळवण्यासाठी एखाद्या नोकरीवर तो अवलंबून असेल तर पैसा मिळवणं या हेतूचा नोकरी हा आश्रय झाला. पण कोणतीही कामना नसणाऱ्या ज्ञानीला त्याच्या सुखासाठी किंवा आनंदासाठी पैसा म्हणा किंवा सत्ता म्हणा किंवा कोणी व्यक्ती अशा कुठल्याही बाह्य गोष्टीचा आधार घ्यायला लागत नाही. आत्मस्वरूपच संपूर्ण जीवनाचा एकमेव आधार आहे, ह्याचं सतत भान त्याला संपूर्णपणे असतं, जागृतावस्थेत आणि झोपेतही. आणि म्हणून असं म्हणता येईल की जो निराश्रय असतो तोच नित्यतृप्त असतो. म्हणजे पुन्हा निराश्रय आणि नित्यतृप्त यांच्यामध्ये सुद्धा एक रिलेशन आपल्याला याच्यामध्ये जाणवतं. आता निराश्रय याचा सूक्ष्म गर्भितार्थ असा आहे की कर्माचा आणि फळाचा आश्रय नाही. म्हणजे आता आपण निराश्रय आणि नित्यतृप्त यांचा संबंध लावला तसा तो आपण अलीकडच्या त्यक्त्वा कर्मफला संगमशी सुद्धा त्याचा कसा संबंध आहे हे आता आपण बघतोय. की माझ्या जीवनधारणेसाठी किंवा आनंदाच्या साठी सुखासाठी मी हे अमुक अमुक इतकं कर्म करेन आणि मग मला त्यातून हे फळ मिळेल, म्हणून मला कर्माचा आणि त्यातून मिळणाऱ्या फळाचा आधार आहे. ही गोष्ट जी आपल्यासारख्या लोकांच्या मनात असते ती ज्ञानी व्यक्तीच्या चित्तातून पूर्णपणे गेलेली असते. आणि जे काही समोर असलेलं कर्म, तो जे कर्म करताना दिसतो, प्राप्त कर्म ज्याला म्हणू किंवा विहित कर्म, ते तो अत्यंत सहज भावनेने करत असतो. त्याच्यामधून त्याला स्वतःला काहीही मिळवायचं नसतं किंवा त्याला आवडतं काम करायला. त्याला आळशीपणा त्याच्या अंगात नसतो, तेव्हा तो काहीतरी तर करणारच असतो. शरीर आहे आणि त्याच्यात प्राण आहे म्हटल्यानंतर काहीतरी घातातनं घडलं पाहिजे. तो तर काही आळसात वेळ घालवणारा व्यक्ती नसतो. त्यामुळे तो काहीतरी जे असं काम करतो की त्यात त्याला करायला आवडतं, त्यात त्याला समाधान मिळतं आणि त्याचा इतरांनाही उपयोग होतो. पण एखाद्या व्यक्तीचा आश्रय किंवा एखाद्या सत्तेचा, बळाचा किंवा कोणत्याही ऐहिक गोष्टीचा आश्रय हा त्या ज्ञानी व्यक्तीच्या मनात नसतो. आपण सगळेजण आपल्या सगळ्यांना सांगितलं की मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर मिळवण्यासारख्या 4 गोष्टी आहेत ज्याला पुरुषार्थ म्हणतात. 4 पुरुषार्थ कोणते? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर धर्म, अर्थ, काम ह्याच्या पलीकडे हा पोचलेला आहे ज्ञानी. हे तर ते मिळवून झालेत म्हणा किंवा त्याच्यातला त्याचा आता रस संपलाय म्हणा. त्याला फक्त मोक्ष या अंतिम पुरुषार्थावरतीच त्याचं लक्ष आहे आणि त्यामुळे प्रापंचिक गोष्टी वाचून त्याचं काही अडतच नाही. त्यामुळे त्याला त्याचा आधार घेण्याची गरजच पडत नाही, कारण तो सदैव आत्मभानात असतो. म्हणजे आता अशा ज्ञानीला शरीरातलं आत्मतत्व किंवा चेतन पुरुष त्याचं अस्तित्व कुठे जाणवतं असं जर विचार केला तर ते मस्तकात जाणवतं असं म्हणतात.
तर योगाच्या भाषेत याला चिदाकाश म्हणतात किंवा गगनमंडल असं म्हणतात. तर ह्याचं वर्णन करताना कबीरांनी एका दोह्यात म्हटलेलं आहे, रेख रूप जे है नहीं, अधर धरो नहीं देह. रेख रूप जे है नहीं, अधर धरो नहीं देह. गगनमंडल के मध्य में रहता पुरुष विदेह. विदेह पुरुष हा कुठे राहतो? गगनमंडलाच्या मध्यभागी म्हणजे मस्तकामध्ये. तर काही जण ते आज्ञाचक्राचं स्थान म्हणतात, काही जण ब्रह्मरंध्राचं स्थान. त्याच्यामुळे थोडासा मतमतांतर आहे, पण आपण जनरली फक्त एक मस्तकाचं स्थान असं समजूया. इथला अधर हा शब्द आपण इथे आता बघायचंय जास्त करून. ते तत्व कसं आहे, तर त्याला रेखरूप नाही, म्हणजे रूप काही नाहीये, नामरूपाच्या पलीकडचे आहे. आणि कसं आहे, ते अधर म्हणजे निराश्रय असं आहे. त्याला कोणी धरून ठेवलेलं नाहीये, ते कशाच्याही आधारावरती नाहीये. आपल्याला असं वाटतं की ते देहाच्या आधाराने असेल. आपण म्हणताना आपली भाषा थोडी गंमतशीर असते की देहात आत्मा आहे. देहात आत्मा नसून आत्म्याच्या चैतन्याच्या शक्तीच्या आधाराने देह राहतो. आपण बोलतो असं वाटतं की देहाच्या आधाराने आत्मतत्व राहतं. प्रत्यक्षात उलट आहे. असे आपण उलटे प्रयोग व्यवहारात सुद्धा करतो की अंगात शर्ट घाल, पायात चप्पल घाल. तर चपलेत पाय सरकवतो ना आपण, पायात कुठून चप्पल घालणार? शर्टामध्ये अंग अडकवतो, अंग घालतो मध्ये. तसं आत्म्याच्या शक्तीच्या आधाराने देह राहतो आणि त्या तत्वाशी जो युक्त होऊन राहिलेला आहे तो ज्ञानी पुरुष सुद्धा, मग त्याला शरीर किंवा जग यांच्या आश्रयाने राहण्याचं काहीही कारण नसतं. आता इथे आपली पहिली ओळ पूर्ण झाली. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रया. ही ओळ म्हणजे ही जी 3 लक्षणं आपण बघितली, की कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग, नित्यतृप्तता आणि निराश्रयता, ही निसंशय आपण आता आत्मज्ञानी व्यक्तीची लक्षणं म्हणून पाहिली. म्हणजे आत्मज्ञानी व्यक्तीमध्ये ही लक्षणं कशी दिसतात अशा दृष्टीने आपण सगळं विवेचन पाहिलं. पण ही लक्षणं ऐकून साधकांना काहीतरी कळलं पाहिजे, काहीतरी बोध व्हायला पाहिजे. त्यामुळे आता साधकांच्या दृष्टिकोनातून या 3ही लक्षणांकडे बघणं हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे. कारण हे शेवटी आपल्याला तिथे पोहोचायचंय, तर आपण कशा पद्धतीने विचार करावा, कशा पद्धतीने वागावं. म्हणून आपण परत एकदा त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्त निराश्रय या याच्यातनं पुन्हा एकदा साधकाच्या दृष्टिकोनातून या 3 लक्षणांकडे बघूयात. पहिल्यांदा त्यक्त्वा कर्मफलासंगमकडे बघू. तर संग म्हणजे आसक्ती, आणि आसक्ती म्हणजे सांसारिक गोष्टींच्या बाबतीत उपभोगात्मक आकर्षण असणं, त्याचे विचार किंवा त्याच्या कल्पना आपल्या मनामध्ये घर करून असणं, आणि मग त्या वृत्तींना प्रेमाने सांभाळल्यामुळे त्यांचा संग सोडवत नाही, त्यांची संगती सोडवत नाही, असा घनिष्ठ संबंध जो निर्माण होतो त्याला संग असं म्हणतात. मग त्या तो संग सोडायचा आहे, त्यक्त्वा म्हटलंय ना. तो संग सोडणं म्हणजे काय, तर उपभोगात्मक वृत्तीचा संग मनात ठेवल्यामुळे, त्या वृत्ती मनात गोळवल्यामुळे ज्या पुढे वृत्ती निर्माण होतात. कुठल्या वृत्ती निर्माण होतात? कामापासून. म्हणजे मुळात उपभोगात्मक वृत्ती म्हणजे काम. तिथून जर ती वृत्ती पूर्ण नाही झाली तर क्रोध येतो, पूर्ण झाली तर लोभ, ते अजून मिळायला पाहिजे असं वाटतं, किंवा खूपच चांगल्या प्रमाणात मिळेल तर मद, अहंकार चढतो, बघा मी कसं मिळवलं. मला मिळाली नाही आणि दुसऱ्याला मिळाली तीच गोष्ट तर मत्सर. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या वृत्ती पुढे फोफावतात. आपण गेल्या श्लोकाच्या दरम्यान हेच बघितलंय की एकदा कामाला थारा मिळाला की अख्खं त्याचं कुटुंब कबिला घेऊन तो कसा वास्तव्याला येतो. भटाला दिली ओसरी, भट हळूहळू पाय पसरी. म्हणून तिथेच ते थांबवायचंय. म्हणून मग काय करायचंय की त्या ज्या वृत्ती उत्पन्न होतील पुढे, होऊ घात, आपल्याला कळतं, आणि राग येताना कळतो. थोडा आपला अवेअरनेस वाढला की आपल्या मनातल्या वृत्ती आपल्याला हळूहळू समजायला लागतात. त्या भले कंट्रोल होतील किंवा होणार नाही, पण कळतात. कदाचित त्या वृत्तींचा एखादा फटका बसल्यानंतर कळतात, थोड्या उशिराने कळतात, पण कळतात. तर त्या शक्यतो विवेकाने, शांतपणे, सामोपचाराने, स्वतःची समजूत घालून तरी सोडून द्यावं. आणि ते जर जमत नसेल तर मग त्यांच्या विरुद्ध
काहीतरी युद्ध करावं, त्यांना हाकलून द्यावं, त्यांना फटके देऊन हाकलून काढावं, मोडून तोडून त्यांना फेकून द्यावं. मग ह्या अवाजवी बाह्य आकर्षणांना ज्या फितूर होणाऱ्या आपल्याच अंतरातल्या ज्या वृत्ती आहेत त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आपल्याला एक वेगळं बळ लागतं आणि ते सत्वशक्तीचं बळ असतं. ते बळ कसं मिळवायचं? तुकाराम महाराजांनी म्हटलंय की विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. आणि हे विवेकाचं आणि वैराग्याचं बळ हे साधनेतून विकसित होतं. आता इथे वेदांताचा अधिकारी कोण हे सांगताना एक साधन चतुष्टय नावाची संकल्पना सांगितली जाते. मला आता आठवत नाही की मी ही सांगितली आहे की नाही यापूर्वी. उपदेश सार सांगताना मी सांगितलेली होती हे मला आठवतं, पण भगवद्गीतेच्या आपल्या विवेचनात कदाचित येऊन गेली असेल, पण पुन्हा ऐकूयात थोडक्यात. साधन चतुष्टय म्हणजे 4 प्रकारचं साधन की जे केलं असता आपण अद्वैत वेदांत तत्वज्ञान पचवण्यासाठी केपेबल होऊ. त्यातलं पहिलं आहे विवेक, आत्मानात्म विवेक किंवा नित्यानित्य वस्तू विवेक. काय शाश्वत आहे आणि काय अशाश्वत आहे ह्याच्याकडे आपलं लक्ष राहतं का, त्याचा विवेक. आणि आपण योग्य गोष्टीची म्हणजे शाश्वताची निवड करू शकतो. पण नुसतं आधी समजलं पाहिजे. समजलं तर पुढची स्टेप येणार की आपण काय चूज करतो. समजलं नाही तर आपण बाय डिफॉल्ट प्रेयसाची चूज करतो आणि प्रेयस हे बहुतेक वेळेला अनित्यच असतं. आतापर्यंत थोडं आपण मागे वळून बघितलं आपल्या अनुभवामध्ये तर आपल्याला लागलीच ही गोष्ट पटते. दुसरं वैराग्य, इह अमूत्र फलभोग विराग. मोठं नाव आहे, शॉर्ट मध्ये त्याचा अर्थ वैराग्य, की या जन्मी किंवा या लोकामध्ये पृथ्वी तलावर असताना आणि परलोकी सुद्धा कुठलेही उपभोग सुखोपभोग मिळावेत अशी इच्छा न होणं. आणि हे वैराग्य हे विवेकातून निर्माण झालेलं असणं फार महत्वाचं आहे. कुठल्या तरी थातुरमातुर तात्कालिक कुठल्या तरी गोष्टीतून आपल्याला बरेच वेळेला वैराग्य निर्माण होतं. ते तितकंच जितक्या लवकर येतं तितक्याच लवकर ते आपल्याला सोडूनही जातं. पण विवेकातून जे वैराग्य निर्माण होतं ते टिकतं आणि आपल्याला उपयोगाला येतं. पुढचं तिसरं जे आहे ते शमदमादी षट साधन संपत्ती. 6 प्रकारची संपत्ती सांगितलेली आहे. शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान. ही साधन संपत्ती असल्याशिवाय तुमची प्रगती अध्यात्मात होऊ शकत नाही. शम म्हणजे मनावरती विजय मिळवणं, दम म्हणजे इंद्रियांवरचं नियमन पूर्णपणे करणं, शम दम तितिक्षा. तितिक्षा म्हणजे कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीचा बिनविरोध त्याला सहन करणं म्हणजे तितिक्षा. त्याच्याशी न झगडता, ठीक आहे आता प्रारब्ध कर्माने ही प्रतिकूल परिस्थिती आलेली आहे, शांतपणे सोसायची, याला म्हणायचं तितिक्षा. उपरती, आपली सगळी इंद्रिय ही बाय डिफॉल्ट बाहेर वळलेली आहेत, त्यांना आत्म्याकडे वळवणं. म्हणून आधी शमदम सांगितलंय मग उपरती. शमदम झाल्याशिवाय उपरती होणंच शक्य नाही. एका विशिष्ट प्रकारचा कंट्रोल येईपर्यंत एकदम ती आत कशी वळती. उपरती, श्रद्धा, हे सगळं करण्यासाठी शास्त्र, आत्मतत्व किंवा देव आणि गुरु यांच्यावरती श्रद्धा लागते. कारण गुरुची मदत घेतल्याशिवाय आध्यात्मिक वाटचाल वेगाने म्हणा किंवा योग्य दिशेने नाही होऊ शकत. त्यामुळे गुरुवर श्रद्धा पाहिजे. जे शास्त्र आपण आता हे आपण योगशास्त्र, आपण आता जी भगवद्गीता वाचतोय त्याला योगशास्त्र म्हटलेलं शेवटच्या संकल्प वाक्यामध्ये. तर त्या शास्त्रावरती पण श्रद्धा पाहिजे की हे सगळं बरोबर आहे. हेच नाही वाटलं तर मग आपण याच्यातनं बोध कशाला घेऊ. आधी त्याच्यावर श्रद्धा पाहिजे. आणि समाधान, समाधान म्हणजे सॅटिस्फॅक्शन असा अर्थ आपण साधारणपणे व्यवहारात घेतो, पण इथे सम अधिक आ अधिक धा असा धातू आहे. सगळं एकत्र गोळा करणं असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे शरीर मन बुद्धी काया वाचा मने करून आत्मज्ञान घ्यायचं आहे असा मला सगळ्यांचं एकत्र एकच लक्ष पाहिजे. सगळं एकत्र गोळा करून तुम्ही तिथे सर्व शक्ती, तिथे आपली आत्मिक शक्ती, शारीरिक शक्ती, मानसिक बौद्धिक सर्व शक्तींनिशी प्रयत्न करणं म्हणजे समाधान. ही गोष्ट सोपी थोडीच आहे. असं ऐकलं की असं डोक्यातनं जातंय. किती वेळेला तेच तेच ऐकलं, 10 श्लोक सांगितले तरी पुन्हा 11व्या श्लोकाला आपल्याला निम्म्याच गोष्टी आठवतात. आणि आठवल्या समजा तरी आचरणात तर एखादी सुद्धा आणायला गेलो की आपण
म्हणजे बहुतेक वेळेला आपला फेलच जातो तो प्रयत्न, असं तर वाटतं. तर हे युद्ध करायचं आहे आपल्याला आपल्याच आंतरिक दुष्प्रवृत्तींशी. तर युद्ध म्हणलं की नेहमी कसं असतं, काहीतरी करणं असतं. पण इथे काहीतरी न करणे हा या युद्धातला फरक आहे. काय काय न करायचंय आणि कधी न करायचंय, तर धर्म आणि मर्यादा किंवा नीती आणि न्याय ओलांडून आपल्याला जेव्हा काहीतरी गोष्ट खूप अशी सुरसुरी येते की हे मला हवंय, कम व्हॉट मे, असं जेव्हा आपल्या मनात येतं, तेव्हा त्या वृत्तींवरती लक्ष ठेवून आपल्याला कळतं. लक्ष ठेवून आपण असलो तर आपल्याला कळतं की हे चूक आहे. भले मला वाटत असेल, पण हे आत्ता योग्य नाहीये. तर ते तत्काळ सोडणं आणि स्वतःच्या मनाला आवर घालणं. आणि ते सोडणं आपण मागे एकदा बघितलं होतं हे. सोडण्यापूर्वी जर आपण फार विचार केला ना, तर त्याचा सुद्धा संग निर्माण होतो. कारण सोडण्याच्या निमित्ताने तुम्ही त्याचा त्या नकारात्मक गोष्टीचा पुन्हा 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 विचार केला जातो. आणि मग त्याचा एक डाग मनावरती निर्माण होतो. त्याचा एक संस्कार निर्माण होतो. तेव्हा आता रुमालाचं उदाहरण दिलं होतं. पांढरा स्वच्छ रुमाल असा पडला मातीत. तर तो झटकन उचलला आणि झटकला तर त्यातला माती त्याची जाते. पण तो तसाच पडू दिला. उचलू का नको उचलू, थोड्या वेळाने उचलू किंवा हातातलं काम संपल्यावर थोडा वेळ रेंगाळलं की मग त्याला जी माती लागते, मग त्याला मात्र ते सर्फ एक्सेल किंवा व्हॅनिश किंवा असं मग पुढे त्याला जास्त कष्ट पडतात थोडक्यात. तर संघ निर्माण होऊन दृढ होण्यापूर्वीच तुम्ही त्याच्यात विरुद्ध युद्ध केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुमच्या अंगी सगळी साधनं संपत्ती पाहिजे, साधनं चतुष्टय आणि सज्ज तुम्ही पाहिजे. तर तुम्ही या कर्मफलाचा संघ सोडू शकाल. आता पुढचं काय आहे आपलं? निराश्रय. निराश्रय आणि नित्यतृप्त या दोन गोष्टी बघायच्यात ना आपल्याला. आता नित्यतृप्त हे आपल्याला फारच पुढचं टार्गेट आहे. आपल्याला ते होता येईल का नाही किंवा जरा अवघड वाटतंय. पण त्याची अलीकडची स्टेज म्हणून जी काही प्राप्त परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपण संतोष बाळगूया. हे आपण करू शकतो का? तुकाराम महाराज म्हणतात तसं, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. फक्त याचा खूप चुकीचा अर्थ लावतात बरं का खूप माणसं. म्हणजे आहे तिथेच बसून राहा असा अर्थ नाहीये. तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी प्रयत्नच करू नका. आहेत तिथून वर जाण्याकरता तुमचं मन तुम्हाला वाटूच नाहीये किंवा तुम्ही काही प्रयत्न करू असं कुठेही तुकाराम महाराजांना त्याच्यातून सांगायचं नाही. पण तुम्ही आहेत त्या परिस्थितीत जर स्वतःला कोसत बसलात, त्याच्यात त्याच्यात दुःखात बुडून बसलात किंवा त्याचा रोज खेद करत बसलात, त्याच्याकरता काय माझं नशीब आहे असंच होतंय तसंच होतंय हे जर करून बसलात, तर पुढे जाण्याकरता जी शक्ती वापरायची आहे ती शक्ती खेद करण्यातच निघून जाईल ना. म्हणून संतोष हा महत्वाचा आहे. ठीक आहे ते ठीक आहे, त्याच्यामध्ये मला काही फार प्रश्न नाहीये. पण पुढची गोष्ट मला मिळाली तर मी प्रयत्न तर करून बघतो. तुम्ही लाईट होता त्याच्यामध्ये आणि तुमची शक्ती तुम्हाला वापरण्यासाठी उपलब्ध होते, तर ती खेद करण्यामध्ये वाया जाते. मी पूर्वी ते हॅपी थॉट्स म्हणून एक जे असतं ना, त्यातले काही सेशन्स केले होते. तर त्याच्यामध्ये ते सरश्री नेहमी म्हणायचे की जेव्हा कधी प्रॉब्लेम असेल तेव्हा तुम्ही जास्त खुश व्हा. मला कळायचंच नाही हे असं कसं म्हणतात. तर प्रॉब्लेम मध्ये ते कारण तेव्हा माझा वेदांताचा काहीही अभ्यास नव्हता. जे प्रॉब्लेम मध्ये माणूस दुःखीच असणार तो तेव्हा जास्त खुश व्हा म्हणजे कसं काय खुश व्हा. ते आता कळतं की खुश व्हा म्हणजे काय की दुःख सोडा. अर्जुनाला सुद्धा विषादातून बाहेर काढायचंय म्हणून एकदम ज्ञान द्यायला सुरुवात केली. ही डायव्हर्टिंग. आणि पुष्कळ हे डायव्हर्शन जे असतं ना विचारांचं ते खूप उपयोगी पडतं. की एखाद्या निगेटिव्ह विचारामध्ये आपण जेव्हा आत जायला लागतो, आपल्याला कळतं की आता त्रास होतोय आपल्याला या गोष्टीचा. मी पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा विचार करते आणि ह्या विचारांनी मला माझी शक्ती खर्च होतीये, मला डिप्लिटेड फिलिंग आलंय. तर काय करावं? मग जे आध्यात्मिक म्हणजे ज्यांना देवाधर्माची आवड आहे ते एखादं स्तोत्र म्हणतील, जप करतील किंवा एखादं पॉझिटिव्ह एखादं प्रवचन ऐकलं तर आपण चटकनी त्याच्यातनं डायव्हर्ट होतो आणि कधी कधी एखादं सोल्युशन पण मिळतं त्या प्रवचनातून. आत्ताच्या आपल्या जे काही आपण म्हणजे मनाच्या स्थितीमध्ये अवनत स्थितीमध्ये त्यातून बाहेर पडायला काहीतरी मिळतं. आणि म्हणून हा सगळा साधना चतुष्टयाचा खटाटोप कशासाठी आहे? तो त्याच्यासाठी आहे. तर प्राप्त परिस्थितीमध्ये खेद करीत बसू नये, तर तुम्हाला त्या संतोषामुळे पुढे जायची ताकद मिळेल. म्हणून नित्यतृप्ताच्या अलीकडची स्टेज संतोष. आणि संतोष हा अष्टांग योगामधल्या नियम या भागामध्ये येतो ना मला वाटतं.
यम नियम जे सांगितले त्याच्यातला एक नियम म्हणून संतोष सांगितलेला आहे. यम हे समाजातल्या तुमची जी इंटरॅक्शन असते त्याच्यामध्ये ती कशी चांगली असावी याच्यासाठी आहे, आणि नियम हे तुमच्या स्वतःच्या आत्मिक विकासासाठी आहेत. तर त्याच्यासाठी संतोष हे एक 5 जे सांगितले त्याच्यापैकी एक आहे. आता निराश्रय हा बघायचंय. निराश्रय हा म्हणजे कशाही वरती अवलंबून न असणं. इथे स्वतःवरती विश्वास ठेवायला शिकणं, की जी काही परिस्थिती आली त्याला माझ्या शक्तीनिशी मी तोंड देईन आणि आय एम सफिशियंट, मी करू शकेन हे, असा स्वतःवरती विश्वास असणं. आणि मी प्रगती करायला सुद्धा समर्थ आहे असं स्वतःला सांगणं किंवा स्वतःच्या शक्तीवरती विश्वास ठेवणं. कारण देव सगळीकडे आहे आणि तो देव माझ्यातही आहे, तर तो देव मलाही काहीतरी त्याच्यातनं मार्ग सुचवेल, त्याच्यावर विश्वास ठेवून शांत राहणं. आणि ईश्वराचाच आधार, कोणाचा आधार घ्यायचा असेल तर ईश्वराचाच आधार मनोमन घ्यावा. मनोमन या शब्दाखाली अंडरलाईन. कारण प्रत्यक्ष ईश्वर येणार आहे का आपल्या समोर? आपण काही एवढे महान नाही की ध्रुव बाळासारखे, की त्याचा तो ध्यान करायला बसला आणि प्रत्यक्ष विष्णू आला, की आपली पुंडलिकासारखी सुद्धा एवढी आपली योग्यता नाही की पुंडलिकाला दर्शन देण्याकरता प्रत्यक्ष पांडुरंग आला. आपल्याला व्यवहारामध्ये कुठल्या तरी व्यक्तीची मदत घ्यायची गरज पडू शकते, आणि मग घ्यायची नाही का? ती घ्यायची, त्याच्याबद्दल त्याचं ऋणही फेडायचं, त्याच्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त करायची. पण ते सगळं होत असताना या देवानीच या व्यक्तीला माझ्यासाठी पाठवलेला आहे अशी भूमिका मनात ठेवायची, म्हणजे ईश्वराचा आश्रय घ्यायचा. निराश्रय होणं आपल्याला शक्य नाही, पण ईश्वराचा आश्रय घेणं आपल्याला शक्य आहे. आणि तो अशा पद्धतीने, त्या अशा ईश्वराचा आश्रय घेण्यावरून एक फार मस्त गंमतशीर गोष्ट आहे ती मला आठवली. एक तसाच माणूस असतो, पण तो फार भोळा असतो, भोळा देवभक्त असतो आणि परमेश्वराचा भक्त असतो. आणि त्यांनी असं स्वतःचे निश्चय केलेला असतो, कुठंतरी प्रवचनात ऐकून आलेला असतो की ईश्वराचाच आश्रय घ्यायचा, बाकी कोणाचा नाही, वगैरे वगैरे. तो ठरवतो की आता आपण असंच वागायचं. तर एकदा काय होतं, खूप पावसाचे दिवस असतात, खूप पाऊस पडतो आणि त्या गावातल्या नदीला पूर येतो आणि पुराचं पाणी सगळं नदीची पातळी वाढत जाऊन गावात शिरायला लागतं. तेव्हा गावातले सगळे लोक आपलं जेवढं काही सामान हाताला लागतंय तेवढं पकडून निघतात, की आता घर सोडून जाऊ, कुठेतरी सेफ प्लेसला जाऊया. त्यालाही म्हणतात, अहो तुम्ही का शांत बसलाय, चला जायला पाहिजे आपल्याला, गावाचं नदीचं पाणी वाढतंय, आता घरात शिरेल. तो म्हणतो, नाही नाही, मला ना परमेश्वराचंच मदत करायला येईल, माझा परमेश्वरच वाली आहे, तो मला मदत करेल, तो मला या संकटातनं सोडवेल. लोक म्हणतात ह्याच्या डोक्यावर परिणाम झालाय, बरं ठीक आहे, चालू दे तुमचं, आम्ही निघतो. ते सगळे निघतात. मग पुढे पाणी येतं, पाणी आल्यानंतर घरात पाणी शिरतं आणि पार त्याच्या गळ्यापर्यंत पाणी येतं. तेवढ्यात एक पट्टीचा पोहणारा माणूस, त्याचं लक्ष त्याच्याकडे जातं. तो पोहत पोहत त्याच्याकडे येतो आणि त्याला म्हणतो की अहो, तुम्ही बुडताय, चला मी वाचवतो तुम्हाला, मला चांगलं पोहता येतं, द्या मला तुमचा हात, किंवा तो काय टायर बियर असेल त्याच्याकडे तो द्यायचा प्रयत्न. तो हा पुन्हा अडून बसतो, नाही नाही, मला देवच येणार आहे मदत करायला, तो आला कीच मी बघीन. तोही शेवटी त्याचा तरणोपाय चालत नाही, तोही जातो. काही वेळाने पार घर बुडतं, तो आता वर वर चढत छपरावर जाऊन बसतो. मग एक होडी येते, तो होडीवाला म्हणतो की चला या होडीत बसा, मी तुम्हाला घेऊन जातो. कारण होडीतनं मदत कार्य सुरू झालेलं असतं. तो परत त्याला तेच म्हणतो, नाही माझा देव येईल मला सोडवायला, मी त्याच्याच आधाराने राहतो. तोही हतबलतो, तोही जातो. मग नंतर एक हेलिकॉप्टर येतं, की आता तो छप्पर सुद्धा गेला आणि एकदम एका टोकावर बसलाय आणि आता पुरातल्या लोकांना ओढून मिळण्यासाठी खाली दोर सोडतायत, कोणाला उचलून घेतात, काय करतात. तर हेलिकॉप्टरवाले भोंग्यातनं ओरडून ओरडून सांगतायत, चला चला तुम्हाला सोडवतो. तो म्हणतो, नाही मला देवच येणार आहे सोडवायला. शेवटी तो वेडा आहे असं समजून त्याचा नाद काय करणारच काय, त्यांनी मदत घेतली नाही तर मदत देणारे काय करतील. शेवटी असं होऊन तो फायनली बुडतो आणि मरतो. आणि मग तो जेव्हा परमेश्वराला भेटतो तेव्हा तो म्हणतो, काय आहे परमेश्वरा, मी एवढा तुझ्यावरतीच फक्त अवलंबून राहिलो आणि तू आलाच नाही शेवटपर्यंत मला मदत करायला. तो म्हणतो, अरे वेड्या, 4-4 वेळेला मी आलो. पहिल्यांदा तुला सांगितलं की आता बाहेर पड, त्या सांगणारी जी लोक होती त्याच्यामध्ये मी होतो. मग मी पोहत पोहत आलो, मग मी होडी घेऊन आलो आणि मग मी हेलिकॉप्टर घेऊन आलो.
तरी तुला मी कळलो नाही तर मी काय करू. तेव्हा आपल्याला जिथून संधी मिळतीये, जिथून मदत मिळतीये, ती परमेश्वरच तो देणारा आहे हे आपण ओळखलं पाहिजे ना. आपण काहीतरी डोक्यात विचित्र कल्पना नाही ठेवायच्या. आपण शेवटी सगळ्या गोष्टी या व्यवहार पातळीवर जर आणता आल्या नाही, त्या फक्त पुस्तकात तत्वज्ञान पातळीवरती राहिल्या, तर ह्या माणसाचं जसं असं झालं किंवा त्याला जीव गमवावा लागला, तसं आपलं होतं का. म्हणजे तारतम्य आणि व्यवहार्यता या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. तर आपण पहिली ओळ पूर्ण सर्वार्थाने पूर्ण केली असं म्हणायला हरकत नाही. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रय. आता काय दुसरी, कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः. कर्मात अभिप्रवृत्त, कर्मात चांगलाच प्रवृत्त झालेला असूनही तो काहीच कर्म करत नाही. आता योगज्ञानी व्यक्ती ह्या दोन प्रकारच्या असतात. काही निवृत्तीपर असतात, काही प्रवृत्तीपर असतात, की ज्यांना खूप रजोगुण असतो त्यांच्यामध्ये, त्यामुळे त्यांना कर्म करण्याची आवडही असते, परोपकार करण्याची ही वृत्ती असते. त्यामुळे खूप मोठी मोठी कर्म त्यांच्या हातून होतात आणि स्वतःचा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नसताना सुद्धा होतात. पण त्यामुळे अशा व्यक्ती ज्ञानी असताना सुद्धा भरपूर कामामध्ये अगदी गर्क झालेल्या दिसतात. पण हे मी करतो आहे अशी अहम वृत्ती त्या कर्मामध्ये कुठेही त्याचा लवलेशही नसतो. आणि त्यामुळे तत्वतः करताना जरी हाताने जरी त्यांच्या कर्म चाललेलं दिसलं, प्रत्यक्ष ते कर्मात बुडालेले दिसले, तरीही तत्वतः ते काहीच करत नाहीत. म्हणजे काय, त्यांना कर्मबंधन निर्माण होत नाही. त्यामुळे अशी मोठमोठ्या संत पुरुषांची अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी मोठमोठी कर्म केली पण ते कधी थकले नाही. कारण की थकणारा आणि थकवणारा कोण असतो, तर तो अहम असतो, अहम वृत्ती असते की मी हे केलं. तर ती त्यांच्या मनाच्या पाठीवरनं पूर्ण पुसून गेलेली असते. त्यामुळे त्यांचं कर्म हे जणू काही अलिप्त राहून केलेली क्रीडा असते. म्हणजे क्रीडा करताना कसं आपण लाईट असतो, तसं ते करून न केल्यासारखे असतात. तर तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या एका चरणामध्ये हे फार सुंदरपणे व्यक्त झालेलं आहे. सूर्याची ये परी तुका लोकी क्रीडा करी. सूर्याचं उदाहरण खूप वेळेला येऊन गेलंय की सूर्य खूप प्रकाश, सूर्यापासून प्रकाश मिळतो, पण चला आता प्रकाश देऊया, चला आता मृगजळ निर्माण करूया, अशी करण्याची काही त्याची भूमिका नसते. तो फक्त तळपतो, तळपण्याचं त्याचं कार्य आहे, प्रकाश देण्याचं कार्य तो करतो. ज्याला मिळतो तो तिथे मिळतो प्रकाश, प्रकाश मिळतो, मृगजळ निर्माण होतं, हे त्याची क्रीडा असते, इंटेन्शनल काहीच नसतं. तसं आत्मज्ञानमय जो अहम आहे तो सगळ्यांना आनंद देणारा, आल्हाददायक असा क्रीडा करणारा असतो. आणि अज्ञानमय जो असतो अहम, तो मात्र स्वतःला आणि इतरांना सुद्धा पीडा करणारा असा असतो. आता इथे आपण एक छोटीशी गोष्ट बघणार आहोत. मला वाटतं तेवढी गोष्ट आपली आजच्या क्लासमध्ये पूर्ण होईल आणि ज्ञानेश्वरी पुन्हा पुढच्या क्लासला जाणार. तर त्याच्यामध्ये हे कर्मण्य विप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः याच्यावर खूप छान प्रकाश त्या गोष्टीमध्ये पडलेला आहे. तर संत तुलसीदास हे अपरिग्रह वृत्तीने राहत असतात. तर त्यांच्याकडे एकदा एक निर्धन ब्राह्मण येतो आणि त्याच्या मुलीचं लग्न असतं आणि त्याला पैशांची कमतरता असते म्हणून तो त्यांच्याकडे पैसे मागतो. ते म्हणतात की अरे मला तर असे उचलून द्यायला काही पैसे नाही, मी फक्त आजच्या पुरेसच जगतो, कुणी दिलेल त्याच्यावरती मी माझी गुजराण होते, तर मी तुला कुठून देऊ. पण माझा एक मित्र आहे आणि तो कृष्ण भक्त आहे आणि खूप दानशूर आहे, तर त्याच्याकडे मी तुला एक पत्र देऊन पाठवतो, त्याच्याकडे तू जा, तो तुला मदत करेल. त्याचं नाव असतं रहीम खानखाना. जरा गंमतशीर नाव आहे. तर त्या रहीम खानखानांना एक दोहा लिहून पत्रात पाठवतात ते, सुरतीय नरतीय नागतीय जग चाहत सब कोय. एवढी एकोळ लिहितात आणि जा म्हणतात, त्याला सांग की पत्र दिलं की तो मदत करेल. त्याचा भावार्थ असा की सुर म्हणजे परमेश्वर असो, म्हणजे देव असो, नरतीय नर असो किंवा नागतीय किंवा नाग अशी कुठलीही जरी योनी असली तरी प्रत्येकाला भोग, कीर्ती आणि पैसा हा लागतोच. ह्याच्यामधून खानखानांना तो संदेश मिळतो की ह्या माणसाची गरज भागव. ते त्याला मदत करतात आणि मग एक पत्र देतात उलट की हे तुलसीदासांना दे. त्याच्यात लिहिलेलं असतं
गोदलिये हुलसी फिरई तुलसी सो सुत होय. मग ते पत्र मिळाल्यानंतर ते वाचतात. त्याचा अर्थ काय त्या ओळीचा? तर तुलसीदासांच्या आईचं नाव हुलसी. तर तिच्यासारखी थोर मंडळी ही भौतिक वैभव मागतच नाही, तर आपलं कुळ किंवा समाज धन्य करेल असा सुपुत्र मागतात. असं अशा अर्थाची ती ओळ असते. मग ती ते ओळ वाचतात आणि मग त्या ब्राह्मणाजवळ बाकी चौकशी करतात की कसा झाला लग्न समारंभ, कशी त्यांनी तुला मदत केली, किती केली, काय दिलं, काय घेतलं. तर ते म्हणले की मला मदत तर पुष्कळ केली, पण तेव्हा खानखाना काहीच बोलले नाही आणि त्यांनी एक वेगळीच कृती केली. मी म्हणले काय केलं रे त्यांनी? तर ते म्हणे असं मला जे द्यायचं ते उचलायचे आणि ते उंच धरायचे आकाशाकडे. आकाशाकडे उंच धरायचे आणि मग एकदम द्यायचे आणि देताना आपली मान खाली घालायचे. दृष्टी खाली वळवायची आणि माझ्या झोळीत टाकायचे. तर मला काही कळलं नाही की ते असं का करत होते. म्हणले बर ठीक आहे. मग त्यांनी परत एक पत्र तुलसीदासांनी त्या खानखानांना लिहिलं. त्याच्यात काय लिहिलं? सीखी कहा खाना नजू ऐसी देनी देन जो जो कर ऊंचे करी त्यो त्यो नीचे नैन. की अरे खानखाना अशा प्रकारचं दान देणार तर कुठून शिकलास? ही कुठली तुझी स्टाईल आहे की दान देत्या वेळी जितका तुझा हात उंच देत जातोय तितकीच तुझी दृष्टी खाली जाते. त्याला खानखानाने दोह्यानीच पुन्हा उत्तर दिलं, देनहार कोई और है, देनहार कोई और है, भेजत जो दिन रैन, लोग भरम मुझ पे करे, याते नीचे नैन. की तो देणारा जो आहे तो जगतपालक ईश्वर आहे, पण लोकांना भ्रम होतो की मीच दान देतोय आणि तो गैरसमज दूर व्हावा म्हणून मी माझी दृष्टी खाली करतो की मी नाही येतो, माझे हात आहेत फक्त, कुठून तरी येत आहे आणि मी कुणाला तरी देतोय, हे माझं नाहीच आहे. म्हणजे तो आता देताना दिसतोय की नाही? तर दिसतोय, पण त्याचा भाव काय आहे की मी देतच नाहीये. हेच या श्लोकामध्ये सांगितलंय की कर्मण्य भिप्रवृत्तोपी नैव किंचित करोति सहा. कसं त्याला कर्मबंधन निर्माण होईल? शक्यच नाहीये. इतकी जर निष्प्रवृत्ती असेल, म्हणून म्हणतात की दान देताना सुद्धा एका हाताचं दुसऱ्याला सुद्धा कळू नये. पण काही लोकांना दान देताना ढिंडोरा पिटण्याची पण सवय असते किंवा आमचं नाव दिलं तर आम्ही इतक्याचा चेक देऊ वगैरे अशा पद्धतीने पण दान दिलं जातं. ठीक आहे म्हणजे, पण आपल्यासाठी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जे देऊ ते अशा भावनेने द्यायला पाहिजे की अरे माझ्याकडे द्यायला आहे, याचा आनंद व्हायला पाहिजे. की मी तुला देते बघ कसा उपकार करते अशी भावना येण्याऐवजी आज माझ्याकडे नसतं तर मी कुठून दिलं असतं, ही भावना आपल्या मनामध्ये यायला पाहिजे. आणि हे वाचनात आल्यापासून माझी ही वृत्ती बदलली. मला हा पूर्वी थोडासा एक होता की मी देते असा एक अहंकार होता किंवा आत्ता कुठे आले हे मागायला असं पण वाटायचं. दोन एक अनाथाश्रमातले माझ्याकडे त्यांना म्हण की तुम्ही असे भलत्या असे 2-2.5 वेळा वाचता काय येता हो, जरा या वेळेला म्हणजे त्याच्यात सुद्धा की माझी सोय बघून तुम्ही या, हा एक होता. मी द्यायचे दर वेळेला द्यायचे, पण ती एक मनामध्ये हे. आता हे बदललं की ते कुठल्या ह्याच्यातनं आहेत आणि माझ्याकडे द्यायला आहे म्हणून ते जर आज माझ्या दाराशी येत असतील तर मी एवढा अभिमान का दाखवावा? हे योग्य नाहीये. हा आपोआप या वाचनातून थोडा थोडा बदल आपल्यात होतो. म्हणून हा अभ्यास सदैव करायचा. असं कधी निराश नाही व्हायचं की आपल्यात काहीच होत नाहीये. होतं. अगदी कणाकणानी का होईना होतं. फक्त तेवढं जागरूकता आपली जेवढी अवेअरनेस जेवढा वाढेल तेवढं बघायचं त्याच्यातून. ठीक आहे, पण आज थांबूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.